नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज सकाळी ना वातावरण बदल झालं का. काल दिवसभर ऊन होतं, पण आज पूर्ण ढगाळ वातावरण झालं का. नक्की पावसाचं आगमन सांगावं असं वाटायला लागलं. तसं 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत पाऊस सांगितलंच आहे, पण आजच वातावरण तयार झालं बरं मित्रांनो. आत्ता सकाळी म्हणून गायींची कुट्टीची वैरण करून घेऊ. तसं आपण घ्या मका थोडा लावला वावरामध्ये. ही आपली मका मला वैरण पटकन करून टाकू. आणि आज पप्पून त्यांच्या कांदे लावायचे. मकांचं तिकडे जाणार आहे, बघू झाला वेळ तर आपण पण जाऊ तिकडे कांदे लावा लागायला. तर सकाळची पटकन कामं आटपून घेऊ आपण सकाळची. आणि आज दिवसभरचं काय नियोजन ठरतं ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला बघूया आज दिवसभरची कामं आपली. कालची कुट्टी होती टाकून दिली खायला. आत्तासाठी मका चारा आणतो आपण, पण शिवाला काय दम निघा ना. शाळेत नेऊन घाल, पप्पा शाळेत नेऊन घाला. तर त्याला शाळेत सोडून देऊ एकदा. बायगाईने कुट्टी करून घेऊ आपण. जायचं कुठं जायचं? शाळेत जायचं? बर, कुठं जायचं? मित्रांनो, पावसाचं वातावरण तयार झालं बरं का. आपण शिवाला शाळेत सोडून आलो आणि आपल्याला नाही का मक्काचं राहण्याचं चिरखडून टाकू म्हटलं. जर पाऊस आला तर चिरखडता येणार नाही आपल्या. परत गाईसाठी मक्का टाकायची तिकडं. तर ट्रॅक्टर चालू करू आणि मक्काचं राहणं चिरखड्यात जोडून घेऊ. पाऊस बारीक बारीक चिमटे पाऊस लागला जास्त आला तर परत मग चिरखडता नाही येणार आपल्याला. खूप मेहनत मशक्कत गेली म्हणून आता चिरखड्या जोडल्या आपण. आपला ट्रॅक्टर चालू होत नाही, प्रॉब्लेम झाला त्या स्टार्टरला. त्या दिवशी जो सेम प्रॉब्लेम आता झाला आहे. त्यातला जो हा नट आहे हा पूर्णपणे डेड झाला आहे, त्याच्यामुळे स्टार्टर उठत नाही. तर आपल्याला पहिले रोपाचं मका रान तयार करून घेऊ आणि नंतर त्याला खोलून अंदाज फुलं घेऊन जाऊ आपण. आल्यावर आपलं चिरखडा सोडून देऊ. इकडं जेवढं रान होतं तेवढं चिरखडून घेतलं आपण. अक्काला कांदे लावायला सोडून द्यायचे, शिवाला परत घरी येऊन यायचे. वटण चिरखडा सोडून ट्रॅक्टर धक्क्याला लावून ठेवतो आपण. तर आपलं स्टार्टर खोलून नाही तिथे, कारण ते खोलल्याशिवाय पर्यायने का चालू होत नाही ट्रॅक्टर. तो त्या हिशोबाने त्याला खोलून रिपेअरला घेऊन जाऊ आपण. आज अक्काला कांदे लावायला सोडून देऊ आणि शिवाला घेऊन येऊ. सुटली शाळा त्याची? पण शाळा सुटली बरं. चला काय म्हणून कळा ना, झालीच सुरुवात आहे बारीक बरं का. वातावरण झालं आहे बारीक सुरुवात पण करून टाकली त्यानं. वातावरण मग 2 दिवस काय सुट दिली, आज परत बिघडला गडी. काय ना कुट्टीची वैरण टाकून दिली खायला बरं का मित्रांनो. कुट्टी खात आहे आपण. मक्का घेतली इकडे सकाळी जिराण आपण चिरखडून ठेवलं होतं, त्यात मक्का फुकून देऊ आणि त्यावर रोटर मारून देऊ. म्हणजे काय इथं खाण्याची परत पुढची व्यवस्था होऊन जाईल बरं का. आणि पावसाचं वातावरण काय बदलत चाललं आहे, काय भरोसा नाही कधी येऊ शकतो तो. तर पाऊस झाला तर टाकलेली मका पण सुई लागून जाईल, आपली पाणी भरायची गरज पडणार नाही. तर मग पटकन मका टाकून घेऊ आणि रोटर मारून घेऊ आपण. इकडं आपली सर्व मक्का फुकून झाली बरं का. रानात मक्का फुकली आपण तपास 3 ML भरून फुकली आपण. ती दाट फुकली जास्त थोडीशी, कारण का काही केलं ऊन लागले बाजार लागले ते, त्याच्यामुळे म्हटलं उतरते त्याविषयी दाट टाकली आपण. ते वातावरण मग इकडं ढगाळ झालं पूर्णपणे. आणि इकडं सूर्य पण वरतीवर मित्रांनो, सूर्य पण आला आहे आणि ढगाळ वातावरण आहे. पावसाचा भरोसा काही नाही. तर पटकन ट्रॅक्टर चालू करून रोटर मारून घेऊ आपण याच्यामध्ये, म्हणजे ही मका जरा सुई लागून जाईल. गाय कुट्टी खात आहे. आता आपण ट्रॅक्टर चालू करू, रोटर जोडून घेऊ आणि इकडे रोटर मारायला सुरुवात करून देऊ मित्रांनो. शिवा अजून झोपलेला आहे. आता शिवा ट्रॅक्टर चालू झाला शिवा पण उठून जाईल, कारण का त्याची झोपेचं उठायचा वेळ झालाच आहे. पण मग बळत झोपी लावलं त्याला, तर त्याला सांभाळायला नाना बाबा आहे. आपण ट्रॅक्टर चालू करू, रोटर मारू. रोटर जोडला आपण, रोटरी मारून घेऊ आता मकाला. मारून झाला आपल्या इकडे. रोपा मारला आणि तिकडे मका टाकली, तर मकाला पण रोटर मारून झाला आपल्याला. रोटर सोडून देऊ, ट्रॅक्टर धक्क्याला लावून देऊ परत. मित्रांनो, वातावरण खूप खतरनाक झालं आहे. बघू शकतो तुम्ही, पावसाचं वातावरण फुल ढगाळ वातावरण झालं आहे. आपण गायींसाठी मक्का थोडा लावतो. मक्काच्या आणि गेंदी गवताची कुट्टी करून ठेवू पटकन, कारण जर पाऊस आला तर गायींचे खायचे खूप वांदे होऊन जातात. पटकन तोडून घेऊ आपण आता खायला गायींना आणि वैरण करून टाकू. कारण का कुठं ढगाळ वातावरण झालं मित्रांनो. वारा पण खूप चालू आहे. आवाज जास्त क्लिअरली माहीत नाही, कारण आपला माईक आहे ना, आपलं माईक आपण वापरत माईक खराब झाला आपला. आपण रिप्लेसमेंटात टाकला आहे, तर लवकर आला तर आपण आपला व्हॉईस परत क्लिअर होऊन जाईल. नाही आला तर थोडा वेळ लागेल व्हायसाठी, तोपर्यंत करा ॲडजस्ट तुम्ही. पण आपण चला पहिले आधी गायींची वैरण करून घेऊ. संध्याकाळच्या वेळेला हाताला आम्हाला शिवण चालू आहे. आता गेले कांदे लावायला, वाऱ्याचा आवाज जास्त लावून क्लिअर ऐकणार. सूर्य मावळतीला चाललाय.
आणि त्या सूर्यासोबत त्या व्लॉगला पण थांबवण्याची वेळ येऊन गेली. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू अशा पुढील नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.